या विभागातील शेतकऱ्यांना उर्वरित 75% पीक विमा वाटप सुरू. रब्बी हंगाम 2024 ते 25 पीक विमा अपडेट. शेतकऱ्यांसाठी 75% उर्वरित पीक विमा अद्यापही मिळालेला नाही. शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढत आहे. मित्रांनो, गेल्या काही काळापासून शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचा प्रश्न खूपच महत्त्वाचा झाला आहे. अनेक शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमनुसार 25% पीक विमा मिळाला आहे, पण उर्वरित 75% पीक विमा अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मनात खूप प्रश्न निर्माण झाले आहेत आणि ते याविषयी सतत विचारणा करत आहेत. खासकरून नांदेड, वाशिम, सोलापूर आणि इतर अनेक जिल्ह्यांतील शेतकरी या विषयावर मोठ्या प्रमाणावर संभ्रमात आहेत. मित्रांनो, 25% पीक विमा जो अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे, तो तरीही एक मोठा आधार आहे. पण त्यानंतर बाकीचा 75% पीक विमा कधी मिळणार याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती प्राप्त झाली नाही. शेतकऱ्यांच्या मनात मोठा संभ्रम. विशेषतः सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी उडीद पिकासाठी पीक विमा मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. अनेकांनी याबाबत विचारले आहे की या खात्यावर उडीद पिकासाठी पीक विमा का जमा झाला नाही? तर काही जण म्हणतात की 75% पीक विमा मिळाला आहे, पण ही माहिती खरी नाही. याबाबत अधिकृत माहिती स्पष्ट केली आहे की 75% पीक विमा अजून कुठल्याही शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अफवा किंवा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये. खरीप हंगामाचा पीक विमा अजूनही वाटप होणाऱ्या टप्प्यात आहे. मित्रांनो, खरीप हंगामाचा पीक विमा अजूनही पूर्णपणे वितरित झाला नाही. काही शेतकरी वंचित आहेत आणि त्यांचे क्लेमसंबंधित प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे तरीही खरीप हंगामाचा पीक विमा पूर्ण होईपर्यंत शेतकऱ्यांनी धीर धरावा लागेल. सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी उडीद पिकासाठी पीक विमा कधी मिळणार याबाबत उत्सुक आहेत. ज्यांना सोयाबीन किंवा कापूस पीक विमा मिळाला आहे आणि जर त्यांच्या स्टेटसमध्ये उडीद पिकाचा रक्कम दाखवला असेल, तरच त्यांना उडीद पिकाचा पीक विमा मिळण्याची शक्यता आहे. अन्यथा उडीद पिकाचा पीक विमा मिळेल असे काहीही निश्चित नाही. जर तुम्हाला काही काळापासून उडीद पिकासाठी पीक विमा मिळालेला नाही, तर आता वाट पाहू नका. अफवा आणि चुकीच्या माहितीपासून सावधगिरी बाळगा. मित्रांनो, काही ठिकाणी चुकीची माहिती पसरवली जात आहे की 75% पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे. कोणत्याही अधिकृत योजनेतून असे अपडेट आलेले नाही. त्यामुळे कोणत्याही अफवा, खोट्या बातम्या किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका. आपली माहिती फक्त अधिकृत स्रोतांकडूनच घ्या. मित्रांनो, पीक विम्याच्या वाटपाची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. 25% तर अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे, पण उर्वरित 75% ची वाट पाहण्याची गरज आहे. याबाबत प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती दिली जाईपर्यंत थोडा संयम ठेवा. रब्बी हंगामाचा पीक विमा अद्याप सुरू झालेला नाही, त्यामुळे त्याबाबतही धीर धरावा लागेल. अशाच नवनवीन माहितीकरिता चॅनेलला सबस्क्राईब करा.